हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. मी एम के म्हणजेच मोजम खोपेकर. तर कशा आहेत मित्रांनो? मजेत ना? तर चला मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. आजचा नवीन ब्लॉग आपला असा आहे की आज आपला जेबीचा शो आहे, दुसरा पाड्यपूजनचा शो आहे आज आपला. काल एक पहिला पाड्यपूजन झाला, त्याचा ब्लॉग मला बनवायला नाही भेटला कारण मी कॉलला थोडा लेट पोहोचलो. आजचा जो आपला दुसरा शो आहे पाड्यपूजनचा, त्याचा मी सकाळपासूनच ब्लॉग बनवतोय. आपला दुसरा शो म्हणजे आजचा जो पाद्यपूजन आहे तो भाईंदरचा विघ्नहर्ता, त्याचा पाद्यपूजन सोहळा वाजवायचा आहे, गाजवायचा आहे आणि नेहमीप्रमाणे तिकडची पब्लिक नाचवायची आहे. तर आता मी सकाळपासूनच तुमच्यासाठी हा ब्लॉग स्टार्ट केलाय. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडेल नक्कीच. हा तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. तर आता मी उभा आहे, माझ्या मागे तुम्हाला आपला बोर्ड दिसत असेल, MK प्रोडक्शन हाऊस. तर ह्याच्या अगोदर मी तुम्हाला पहिला सांगतो, मी आपल्या बिल्डिंग खालती काम करायचो लोअर परेलला. तिकडे आपण सर्व्हिसिंग पासून न्यू इन्स्ट्रुमेंट पासून सर्व आपण तिकडे द्यायचो. तर आता आपल्याकडे सीझन चालू झालाय, गणपती सीझन, आणि एवढा सामानाचा लोड आहे. सर्व्हिसिंगचा, ग्राफिकचा, ड्रमला ग्राफिक करायचा, रोटोला ग्राफिक, रोटोला PVC हार्डवाली शीट टाकायची, कारण PVC हार्डवाली शीटचा काम कोण करत नाही लवकर. तो आपल्या इकडे होतो. एकदम हेवी शीट असते, एक टाइमच तुम्हाला खर्च येतो, पण रोटो तुम्हाला 10-12 वर्ष बघायची गरज नाही. आणि ग्राफिक तुम्ही यूज करतात, ग्राफिक पूर्ण पेपर असतो, तो रोटो घासून घासून तो पूर्ण बोलतात ना 2 महिन्यात 6 महिन्यात तो पूर्ण खराब होऊन जातो. त्याला तुम्ही पैसे टाकणार त्यापेक्षा PVC शीटला पैसे टाका. माझा एक पर्सनल मी सजेशन करतो, ते बाकी तुमच्यावरती आहे. शीट एकदम व्यवस्थित असते, शीटची क्वालिटी पण दाखवतो. आणि PVC शीटची आपल्याकडे बघा हे एवढी कलर आहे, म्हणजे पूर्ण बुक आहे. आणि बघू शकता तुम्ही हे जी क्वालिटी आहे ना, हिची थिकनेस चेक करा तुम्ही. एवढी हेवी मटेरियलमध्ये आहे ना, हे आपण सर्व रोटोला लावतो. आणि ग्राफिक बोलल्यावरती बघा हा पेपर ग्राफिक असतो. या ग्राफिकचा काय आहे, हे रोटो घासून ड्रम वगैरे घासून ना लगेच फाटतं. पण कसं आहे, आता शेवटी समोरच्याची चॉईस असते, ज्याला जसा पाहिजे तसा आपण करून देतो. इकडे हे आहे आपले ग्राफिक आणि हे आपले PVC शीट. PVC शीटचे आपल्याकडे नाही म्हणतं तरी 50-60 कलर अवेलेबल आहे. हे तर मी एक सॅम्पल असे म्हणजे कापून ठेवले. बाकी आपल्याकडे बुक आहे, तुम्ही आले तर बुकमध्ये तुम्हाला मी कलर दाखवू शकतो. तुम्हाला आपला MK प्रोडक्शनचा रूम दाखवतो. इथून एक नवीन छोटासा स्टार्टअप चालू केलाय. तुमचा साथ आणि तुमचा प्रेम असंच असेल तर मी लवकरच आपला एक छोटा MK प्रोडक्शन हाऊस ओपन करणार. तिथे आपण ग्लाइंडिंग पासून, रेमो पासून सर्व इन्स्ट्रुमेंट विकायला चालू करू. तर आता तुम्हाला मी सामान दाखवतो केवढं आपल्याकडे सर्व्हिसिंगला आलंय. तर हा आपला रूम आहे. आपल्या इकडे सर्व सर्व्हिसिंगचे काय काय आपल्याला लागतं सामान ते सर्व इकडे रेडी करून ठेवलंय. हा रोटो आपल्याकडे आलेला चेंबूरचा एक ग्रुप आहे. असे 3 रोटो आलेले, 2 रोटो त्याला दिले, तिसरा रोटो हा आहे. तिघांना सेम शीट लावली आहे आणि हे हाफ करून त्याला व्यवस्थित करून दिले, कारण हे फुल बॉडीचे होते. त्यानंतर ही जी मागची लाईन दिसते ते आपले भांडूपचे मित्र आहे, त्यांचा 4 ड्रम, 1 थापडोल आणि ते 2 रोटो आहे, त्यांना पण शीट टाकायची. त्यानंतर हे आपले इकडचे आपला यश आपल्यासोबत असतो, त्याच्या ग्रुपचे हे 4 ड्रम आहे, 5 ड्रम सर्व्हिसिंगचे. आणि हे चेंबूरवाला अजून एक ग्रुप आहे, त्यांचे 3 रोटो आले, ह्यांना पण PVC शीट टाकायची आहे. काट्या वगैरे सर्व आपल्याकडे भेटतं. आणि त्यानंतर इथं आपण डायरेक्ट रेमोची स्किन आहे, आपल्याकडे ड्रमची स्किन आहे. हे नवीन आपण ट्युनर आणले ब्लॅक कलरचे, पण ह्याच्यामध्ये साईज 8, 10, 12, 14 ही नाही आहे. ह्याच्यात ही साईज आहे 10, 12, 14, 16. कारण 8चा तर आपण वापरत नाही आणि 16चा तर आपल्याला काही कामाचंच नाही. तर हे 3 आपल्याला कामाचे आहे. हे आहे आपले रोटोचे स्किन, पूर्ण पॅक येतो, प्रो पॅक. बघू शकता रेमो PSI हेड मेड इन तायवान. हे रोटोला एकदम खूप चांगले वाजतात. हा सर्व आपला सामान इकडे रेडी. तर आजचा हा ब्लॉग आपण इथूनच स्टार्ट केलाय सकाळपासून. आणि आता मी इथून चाललोय थेट जोगेश्वरी. जोगेश्वरीत आपले पक्षी आहे, तुम्हाला तर माहिती आहे. खूप दिवस झाले गेलो नाही, तीनला पण जाऊन आता बघतो, दाणे वगैरे टाकतो. मग तिथून आपला पुढचा प्रवास असणार आहे मीरा रोड. आपल्या साईल भाऊला घेणार, तिथून मग आपण जाणार वसईला. वसईला एका फ्रेंड करून मी सिम्बॉल घेतले माझ्यासाठी पर्सनल. मग ते सिम्बॉल घेणार आणि मग तिथून थेट आपल्या लोकेशनला पोहोचणार. म्हणजे आजचा प्रवास हा पूर्ण फिरता प्रवास आहे. तर तुम्ही आपल्यासोबत हा ब्लॉग पूर्ण बघा आणि पूर्ण कसा आता मी ट्रॅव्हलिंग वगैरे करतो तेही तुम्हाला दाखवतो. गाडीच घेऊन जाणार आहे आपली. तर भेटूया आता आपण डायरेक्ट जोगेश्वरीत जाऊ. One hour later. तर फायनली पोहोचलोय आपल्या MK बर्ड फार्मला. इकडे बघू शकता, इकडे सर्व आपले लवबर्ड्स आहेत. इकडे 2 मोठे पिंजरे म्हणजे जे पिल्लं निघतात ते इकडे ठेवतो. त्यानंतर हे सर्व आपले ब्रीडिंग केज लागले.
इकडे 12 केज आहे, इकडे 10 केज लावले, इकडे पण आपले पिल्लर एकतर ते ठेवले. दाणे वगैरे टाकून घेतो आता यांना. आणि आता तुम्हाला यांचे पिल्लं दाखवतो जे आपल्याकडे निघाली आहेत. हे बघा, इकडे पण किल्ल्यावरती. त्यानंतर इकडे आपली 2 पिल्लं मोठी झाली एकदम. याचा अजून एक छोटा भाऊ आहे आणि हे त्याचे पॅरेंट्स आहे. दाणे वगैरे टाकून झालंय. आता आपण इकडे थेट चाललोय आपल्या साहिल भाऊच्या इकडे, म्हणजे मीरा रोडला. आणि मग तिथून आपल्याला पुढे वसईला जायचंय. आता जाऊया साहिलच्या इकडे आणि मग तुम्हाला भेटतो. आणि कमेंट करून सांगा आपला बर्ड हाऊस कसा वाटला. इकडे आपला MK प्रोडक्शन हाऊस आहे आणि इकडे आपला MK बर्ड फार्म आहे. आणि इकडे तर आपले दौड वगैरे तुम्हाला दाखवलेच. आता तुम्ही कमेंट करून सांगा कसा वाटला. आता मी जातो साहिलकडे आणि मग तुम्हाला भेटतो. फायनली आपण पोहोचलोय साहिलच्या इकडे आणि गाडी लावली आहे पार्किंगला. साहिल पण आलंय. तर आता आम्ही चाललोय सिम्बॉल घ्यायला. तुम्हाला बोललेलो वसईला चाललोय. गाडी लावली आहे भाईंदर स्टेशनच्या इथे. साहिल इकडेच आला, इकडेच भेटला मला. आता आम्ही दोघं चाललोय सिम्बॉल घ्यायला. तिकडे जाऊ, सिम्बॉल वगैरे बघू. उतरलोय वसईला आणि एवढी डेंजर ट्रेनमध्ये गर्दी होती ना. साहिलला विचारा, साहिल एकतर हेल्मेट घेऊन आले त्यात आणि भाई फुल लाईन लगाव इधर उतरना है उधर उतरना है. तर फायनली आता आपण उतरलोय. इथून आता रिक्षाने चाललोय आपण त्या दादाच्या घरी सिम्बॉलवाल्याच्या. तिकडे आपल्याला ब्लॉग शूट करता येईल की नाही येईल मी सांगू नाही शकत, कारण त्याच्या घरी चाललोय. तर आता डायरेक्ट मी तुम्हाला सिम्बॉल घेऊनच मग आपले सिम्बॉल दाखवतो. 3 सिम्बॉल घ्यायला चाललोय त्याच्याकडे. सिम्बॉल घेतले का मग तुम्हाला मग मी भेटतो. A few moments later. तर फायनली सिम्बॉल घेऊन आलोय आपण आणि आपण आता चाललोय आपल्या लोकेशनला. सिम्बॉल बघू शकता, पूर्ण नवीन कोरेकर करीत सिम्बॉल आहे. 20 इंचाची आहे. 2 सिम्बॉल बॅगेत आहे साहिल भाऊकडे, 16 आणि 18ची. आजच्या शोला लावून बघूया कशी वाजते वगैरे. साऊंड क्वालिटी चेक करूया आणि मग तुम्हाला समजेलच आज मी लावल्यावरती साऊंड कसा आहे या सिम्बॉलचा. मला खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती इम्पोर्टेड सिम्बॉल, पण एकाकडे आपल्या मित्राकडे भेटले, मी लगेच घेऊन टाकले. पोचूया भाईंदरला. साहिल भाऊ काहीतरी आपल्याला खिलवणार आहे उतरून आणि मग खाऊन जाऊ. पोचलोय आपल्या भाईंदर स्टेशनला, जिथे आपली गाडी लावली होती. आणि साहिल भाऊ आता रेडी होतोय गाडी चालवण्यासाठी. आपल्याला लोकेशनला पोहोचायचंय फटाफट. आता साहिल आता रेडी. ड्रायव्हर साहिल आपला रेडी. ड्रायव्हर म्हणजे अरे गाडी चालवणारा ड्रायव्हरच बोलतात, तो वाला ड्रायव्हर ना या. आता आम्ही पोहोचणार आमच्या लोकेशनला. त्याच्या अगोदर साहिल मला काहीतरी खिलवणार आहे. पोचलो आपल्या लोकेशनला. जोगेश्वरी बेट, JB लाईट्स अँड इव्हेंट. जाऊया आतमध्ये. आणि तिथे आपला लागलाय जोगेश्वरी बीचचा टेम्पो. Few moments later. फायनली सर्व आपल्या इकडे इन्स्ट्रुमेंट वगैरे लावून झालंय. आजचा सेटअप मोठा आहे. 4 रोटो फणस आहे. इकडे रोहित गमरे किंवा रुपेश झेंडे येणार. हा माझा टॉमचा सेटअप. इकडे आकाश आहे. साहिल भाई तुमची बेचची टीम कोण आहे? सांगतो आपण, मी आज नवीन सिम्बॉल घेतले. साहिलने नवीन सिम्बॉल घेतले.
आणि 16 बॅगेट टाकली. बेसला भावेश सिंग आहे, नंतर साहिल आहे, मथुर बिन जोडचा बादशाह. तुमची थापडोलची टीम कोण कोण आहे आज तुम्ही सांगू शकता का? राघव, स्वप्नील, योगेश बाजीराव मालुसरे आणि मी स्वतः. इन्स्ट्रुमेंट वगैरे तर आपला लावून झालंय. आता एक पुणेरी पथक आहे, मग नाशिक ढोल आहे, त्यानंतर मग आपला बँजो आहे. मग आता चेंज वगैरे करू आणि चेंज वगैरे केल्यानंतर मग तुम्हाला मी. तर मगाशी तुम्हाला बोललेलं आपल्याला जेवायला जायचं होतं. आता सेटअप वगैरे लावायला गेलो डायरेक्ट, म्हणजे साहिलने आपली गाडी तिथेच टाकली. म्हणून आता सेटअप वगैरे लावून घेतलं आणि आता इकडे जेवायला आलो. जेवून घेऊ आणि मग तिकडे जाऊन चेंज वगैरे करून पेट आपण वाजवायला स्टार्ट करणार आहे. मी आहे, बाबू आहे, सोयम आहे, साहिल. चायनीज मागवलंय. आता जेवून वगैरे आलोय. जेवायला थोडा लेट झालाय आणि आता इकडे पुणेरी पथक चालू झालंय. पुणेरी पथक नंतर मग नाशिक ढोल आहे, त्यानंतर मग आपली जेबी सेनाचा धमाका असणार आहे. तर मी आता टी शर्ट वगैरे चेंज करून घेतो. आपण आपल्या रेडीमध्ये पोझिशनमध्ये राहूया. हे आपले फॅन लोक आहे, फॅन लोक, बिग फॅन. थँक्यू 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 थँक्यू. टी शर्ट चेंज करून घेतो. फायनली आपली टी शर्ट वगैरे चेंज झाली आणि आपली पूर्ण जेबी सेना रेडी आहे वाजवण्यासाठी. धन्यवाद मोरिया ब्रदर्स. आता आपण वाजवायला स्टार्ट करतो. चलिए शुरू करते हैं. प्लीज जरा सर्वांना. हो हो क्या बात है दादा.
पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवे. मंडळाचं ऑफिशियल किट 2025 मीरा वाइंडरचा विघ्नहर्ता. तसेच मी दादाला विनंती करीन की जरा याचं ओपनिंग करा. एक टी शर्ट सर्वांना दाखवण्यात येत आहे. ठीक आहे, मी पुन्हा एकदा मंडळातर्फे दादाचे हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यांनी वेळात वेळ काढून मंडळाला भेट दिली. धन्यवाद.
डाला ना। फायनली आपला पॅकअप झालाय, सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून घेतलेत. आता फटाफट टेम्पो मध्ये लोड करून घेऊया. इन्स्ट्रुमेंट वगैरे सर्व ठेवून झालंय आणि आज आपल्या सचिन भाऊनी खूप भारी कीबोर्ड वाजवलाय. आणि हा पण आपला गमरेच आहे, गमरेचा भाऊच आहे. हा पण कीबोर्ड वाजवतो. गौरव गमरे, सचिन गमरे आणि रोहित गमरे अब्सेंट आहे. आणि 2 दिवसांनी आपल्या भावाचा बर्थडे आहे. कमेंट करून आत्ताच विश करून कमेंट बॉक्स फुल करून टाका. गिटार वाजवते. अरे गिटार तर दाखव. राघवनी पण खूप चांगली थाप वाजवली. आपल्या योगेश मालुसरेनी पण खूप चांगली थाप वाजवली. लॉरेन्स भाऊनी खूप चांगला ताशा वाजवला. आणि आपल्या बदक, आम्ही याला प्रेमाने बदक बोलतो, याचं नाव काय आहे? ओमकार. यांनी पण खूप चांगला प्रतिसाद दिलाय. आणि आपला लॉरेन्स भाऊचा पण बर्थडे. कमेंट करून ह्याचा आपण विश करून टाका. विश म्हणजे बर्थडे विश करून टाका. आणि आपला उर्फ लाल्या म्हणजे मथुर, बिनजोडचा बादशाह. याची रील तुम्ही बघा जाऊन. खेळ मांडला गाण्याला भाऊने आपला हे चकवा वाजवलाय. झाज वाजवली. बकासूर बघू. हे बरोबर नाही. बकासूर हातावर आणि नाव मथुर. आता बोल ना बा. खंजिरी आणि काय आपला काउबेल प्लेयर, परकशन प्लेयर सचिन पाटील. तुम्ही दांडियाला येत आहे. आप हमारे साथ दांडिया आ रहे हो. आणि आजचा ब्लॉग आपल्या कल्पेश भाऊनी शूट केलाय. थँक्यू सो मच ब्लॉग शूट केल्याबद्दल. आणि खूप चांगला आपला आजचा इकडचा दुसरा पाद्यपूजन सोहळा आपण वाजवलाय, गाजवलाय आणि इकडची पब्लिक नाचवली. तर आजचा हा ब्लॉग आपण इकडेच एंड करतो. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.